एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी भेंडवळची घटमांडणी केली जाते। तब्बल 350 वर्षांची परंपरा असलेल्या या भेंडवळच्या घटमांडणीनंतर आता सूर्योदयाच्या वेळी भाकिताकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं। तर पावसाचा अंदाज या भेंडवळच्या घटमांडणीतून नेमका काय मांडला जाणार आहे, काय भाकीत असणार आहे? फक्त राज्यातलेच नाही तर मध्य प्रदेशातले सुद्धा शेतकरी या भेंडवळच्या घटमांडणीकडे लक्ष ठेवून असतात। खरं तर आत्ता मध्यंतरी जवळपास आठवड्याभरापूर्वीच भारतीय हवामान खात्याचा या वर्षीच्या मान्सून संदर्भातला अंदाज आलेला आहे। मान्सून यंदा देशात सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे। 92% साधारणतः पावसाचा अंदाज हा IMDनं वर्तवलाय। मात्र तरीही बुलढाण्यातली ही भेंडवळची घट मांडणी 350 वर्षांची परंपरा असलेली ही भेंडवळची घट मांडणी आहे। त्यातून नेमकं काय भाकीत असणार आहे, पावसासंदर्भात असेल, पीक पाण्यासंदर्भात असेल, शेतमालाला भाव मिळण्यासंदर्भात असेल, या सगळ्याकडेच खरं तर शेतकरी वर्गाचं लक्ष लागलेलं असतं। सूर्योदयाच्या वेळीच या भेंडवळच्या घट मांडणीचं भाकीत सर्वांसमोर येतं। या भाकितातून नेमकं काय समोर येत आहे, पावसासंदर्भातले काय अंदाज वर्तवण्यात येत आहेत भेंडवळच्या घट मांडणीतनं, त्यासोबतच पीक पाण्यासंदर्भात तर अंबाडी पीक सर्वसाधारण राहणार असा अंदाज आलेला आहे। भेंडवळमध्ये घट मांडणी काल केली जाते, अक्षय तृतीयेच्या दिवशी ही घट मांडणी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी त्याचे अंदाज किंवा त्याच्या भाकिताचं जे काही असेल ते समोर येत असतं।